मागील 100 वर्षांपासून बुलढाणेकर खामगाव जालना या रेल्वे लाईनच्या प्रतीक्षेत होते। अखेर या स्वप्नांना बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शर्थीचा प्रयत्न आणि सतत पाठपुरावा करून सत्यात उतरवले। या रेल्वे लाईनमुळे विकासाच्या नव्या वाटा आता बुलढाणेकरांना उपलब्ध होणार आहेत। आज खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या सुविधांमुळे नक्कीच जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे। खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नामुळे 25 फेब्रुवारी 2016 रोजी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुंजी निवेश कार्यक्रम 2016-17 अंतर्गत खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी सुमारे 6000 कोटी इतक्या मोठ्या रकमेचा निधी मंजूर करण्यात आला। तसेच राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली होती। मेरे लोकसभा क्षेत्र बुलढाना के बारे में एक महत्वपूर्ण विषय यहाँ पर रखना चाहता हूँ। वर्ष 2010-11 में के अर्थ संकल्प में महाराष्ट्र राज्य के बुलढाना जिले के खामगाव जालना नई रेल लाइन बनाने हेतु 26 लाख रुपए स्वीकृत किए गए थे। तो जल्द से जल्द ये रेल लाइन शुरू करने की कार्रवाई करे। धन्यवाद। या मागणीला यश आले असून 23 जानेवारी 2024 रोजी चिखली येथे पार पडलेल्या शिवसंकल्प अभियानामध्ये 50% वाटा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। आणि आता खासदार साहेब म्हणाले खामगाव जालना रेल्वेसाठी देखील सरकार 50% जो आपला हिस्सा आहे तो देखील देणार आहे। या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी मंजुरी देखील दिली। या मार्गिकेमुळे नक्कीच बुलढाण्याचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि हे फक्त खासदार प्रतापराव जाधव यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे। बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव गणपतराव जाधव यांना